वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे फलकलेखन कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव म्हणजे स्वतःचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर शाळेचे नाव, कौशल्य घेतलेलं आहे आपण फलकलेखन म्हणून फलकलेखन लिहून घ्यायचं. वर्ग घेतलेला आहे 7वी आणि विषय घेतलेला आहे मराठी. मराठी या विषयामध्ये आपण फलकलेखन कौशल्य हे कवितेवर काढत आहोत म्हणून घटकामध्ये लिहून घ्यायचं पद्य. उपघटकामध्ये त्या पद्याचं म्हणजे कवितेचं नाव लिहून घ्यायचं. उपघटक आहे थेंब आज हा पाण्याचा. त्यानंतर वेळ फलकलेखनासाठी 5 ते 7 मिनिटे दिलेली असतात म्हणून वेळेमध्ये लिहून घ्यायची 5 मिनिटे. त्यानंतर फलकलेखनासाठी इथे 3 कॉलम करायचे. शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य. शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार शिक्षक फलक स्वच्छ करतात आणि विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार शिक्षक विद्यार्थ्यांना थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या सुरुवातीच्या 2 कडव्यांमधून काय बोध देण्यात आलेला आहे ते थोडक्यात स्पष्ट करून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार आशयाची निवड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षक प्रस्तुत कवितेचे पुढील कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. कवितेचे कडवे आहे आभाळातील ह्या मोत्याने पासून तर थेंब आज हा पाण्याचा हे दुसरे कडवे आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार सुस्पष्टता. त्यानंतर पुढे शिक्षक कृतीमध्ये शिक्षक दुसऱ्या कडव्यातील कठीण शब्द फलकावर लिहून देतात व त्याचे सोपे अर्थ समजावून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करतात आणि समजावून घेतात. उपकौशल्यामध्ये येणार घटकाची मांडणी आणि मांडणीतील व्यवस्थितपणा. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षकांनी कठीण शब्दांचे अर्थ फलकावर लिहून दिलेले आहे. बघा, मातीतील मोती म्हणजे मातीतील पीक, जाणी म्हणजे जाणतो, कोती म्हणजे संकुचित वृत्तीचा, तिजोरी म्हणजे पैसे दागिने ठेवण्याचे ठिकाण, मोल म्हणजे मूल्य किंवा किंमत, बहुमोल म्हणजे मौल्यवान. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वहीत नोंद करतात आणि उपकौशल्य येणार सुवाच्यता 2 अक्षरातील अंतर. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षक कवितेचे पुढील कडवे गाऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करून सांगतात. कशास असा पासून तर थेंब आज हा पाण्याचा हे तिसरे कडवे गाऊन दाखवतात शिक्षक. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी ऐकतात आणि उपकौशल्य येणार सुस्पष्टता. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढील मुद्दा शिक्षक तिसऱ्या कडव्यातील कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून समजावून सांगतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी निरीक्षण करून समजावून घेतात आणि उपकौशल्यामध्ये येणार मांडणीतील व्यवस्थितपणा आणि अक्षरातील सुस्पष्टता. पुढे शिक्षक कृतीमध्ये बघा इथे कठीण शब्दाचे अर्थ फलकावर लिहून दिलेले आहे. कोणते कोणते कठीण शब्द लिहून देण्यात आलेले आहे. वेडा चाळा म्हणजे वेडानाद, घोट म्हणजे चूळ, ठगणे म्हणजे फसविणे, दृष्टिकोन म्हणजे मत. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी वहीत नोंद करतात आणि उपकौशल्य येणार 2 ओळीतील अंतर, रंगीत खडूचा वापर. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवलेल्या भागावर प्रश्न विचारतात व उत्तरे फलकावर लिहून देतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात. पहिला प्रश्न बघा शिक्षकांनी विचारलेला आहे कवयित्री कशाचा संग्रह करायला सांगत आहे. विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तरे देणार कवयित्री पावसाच्या थेंबाचा संग्रह करायला सांगत आहे. आणि उपकौशल्यामध्ये येणार व्याकरण दृष्ट्या निर्दोष लेखन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कशाचा घोट घेऊन तुमची तहान शमणार नाही असे कवयित्री म्हणत आहे. विद्यार्थी कृतीमध्ये सोन्याचा घोट घेऊन तुमची तहान शमणार नाही असे कवयित्री म्हणत आहे असे उत्तर विद्यार्थी देणार. त्यानंतर उपकौशल्यामध्ये येणार सुवाच्यता आणि 2 शब्दातील अंतर.